उसाला प्रत्येक टनामागे 850 रुपये दिल्याशिवाय शेतकऱ्यांना एफआरपी देणं शक्य नाही अशी भूमिका साखर संघानं घेतली आहे। तर सद्य परिस्थितीत अनुदान देणं शक्य नसल्याचा खुलासा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर मिळण्याची शक्यता आता मावळली आहे। साखरेचे भाव कमी झाले असल्यामुळे आणि साधारणपणे खर्च जर बघितला की साखरेचं उत्पादन जर पाहिलं तर आम्ही 2000 रुपये तफावत येते। म्हणून आम्ही 2000 रुपये नाही पण 850 रुपये कमीत कमी अनुदान प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावरती टनामागे द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। दुसरा मागणी अशी केलेली आहे की पुढची जी कर्ज आम्ही घेतलेलं आहे कारखान्यानं आतापर्यंत, त्यामुळे आम्ही आता NPI गेलो तर ते लॉंग टर्म करून द्यावं, मुदत वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही त्याने केलेली आहे। 2000 कोटीच्या बिनव्याजी कर्जाव्यतिरिक्त आम्ही कुठलंही अनुदान घोषित केलेलं नाही, घोषित करण्याच्या स्थितीमध्ये नाही आहोत। साखर कारखान्यांनी उरलेला जो पोर्शन आहे म्हणजे साधारणतः 3400 कोटी रुपयापर्यंत देणी आहेत। 2000 कोटीचं कर्ज आम्ही दिल्यानंतर 1400 कोटी रुपये उरतील। हे 1400 कोटी रुपये हे साखर कारखान्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे उभे करून द्यायचे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।